नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. अमेरिकेमध्ये मार्केट मंदीतच होतं. डाव, नॅसडॅक, S&P 500 सगळे मंदीतच होते. AIचं बबल कमी होतं आहे हा अनुभव आला. त्याच्याचबरोबर ओरॅकलच्या बाबतीत काल फायनान्शियल टाइम्सनी एक न्यूज दिली की $10 बिलियन जे डील होतं ते होत नाही आहे, ते डील रद्द झालं आहे. त्यानंतर कंपनीच्या मॅनेजमेंटनी सांगितलं की हे डील रद्द झालं तरी आमची बँक ऑफ अमेरिका या सगळ्यांबरोबर वाटाघाटी बोलणी चालू आहे. तर दुसऱ्या कोणाबरोबर तरी हा एवढा स्टेक घेण्याबद्दल डील होईल. डील पूर्णपणे रद्द झालं आहे असं नाही, तर आमच्या वाटाघाटी चालू आहे, ते डील होऊ शकेल. तरीही मार्केटला विश्वास नाही, त्यामुळे मार्केट पडलं. त्याचबरोबर मायक्रॉनचा रिझल्ट चांगला आला, त्यांनी गायडन्सही चांगला दिला, तरी शेअर टिकाव धरला नाही. नोव्हेंबर 2025चा त्यांचा CPI डेटा यायचा आहे आणि त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. डॉलर इंडेक्स 98च्या लेवलवरच आहे. आता भारतामध्ये बघायचं झालं तर फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे बरेच दिवसांनी 1172 कोटीची. तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची पण खरेदी आहे 769 कोटीची. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे म्हणून काही बदल होईल का, तर असं तर काही वाटत नाही. आज AMC कंपन्यांकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल, कारण AMC कंपन्यांचा एक्सपेन्स रेशो जो होता तो कमी केला आहे. त्याच्याचबरोबर ते जे ब्रोकरेज चार्ज करत होते ते डेरिव्हेटिव्हसाठी 0.02% एवढं कमी केलं आहे डेरिव्हेटिव्हचं ब्रोकरेज, आणि कॅशचं ब्रोकरेज 0.06 म्हणजे 6 बेस पॉईंट एवढं कमी केलं आहे. एक्सपेन्स रेशो 15 बेस पॉईंट कमी केला आहे आणि एक्झिट लोड 5 बेस पॉईंटनी कमी केला आहे. असं दिसायला जरी कमी दिसलं तरी त्यांच्या रेव्हेन्यूवर याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून आदित्य बिर्ला AMC, HDFC AMC, नुवामा या कंपन्यांवर याचा परिणाम होऊ शकेल. त्याचबरोबरीने शॉर्ट्स 1,60,000 शॉर्ट्स मार्केटमध्ये आहेत सध्या, त्यामुळे मार्केटची स्थिती काही फारशी चांगली नाही आहे. कुठल्या बातम्या आहेत त्या पाहूया. पण बातम्यांच्या बाबतीत असं झालं आहे की निगेटिव्ह न्यूज असली तर त्याचा मोठा परिणाम दिसतो आणि पॉझिटिव्ह न्यूज असेल तर सुरुवातीला शेअर वाढतो आणि ती जी वाढ झाली आहे त्याचा उपयोग शॉर्टिंगसाठी केला जातो. त्यामुळे निगेटिव्हचा इफेक्ट अधिक होतो. MCXनी त्यांच्या एका शेअरचा 5 शेअरमध्ये स्प्लिट केला आहे. यासाठी 2 जानेवारी ही रेकॉर्ड डेट ठरवण्यात आली आहे. ITCनी आदित्य बिर्ला रिअल इस्टेटचा उत्तराखंडमधील लालकौल येथील पल्प आणि पेपर व्यवसाय घ्यायला CCIनी ITCला मंजुरी दिली आहे. GMR पॉवर 1200 कोटी रुपये
प्रेफरन्स शेअर इश्यू करून ते उभे करणार आहेत. सायंट US मधल्या कॅनेटिक टेक्नॉलॉजीमध्ये 65% स्टेक ते घेणार आहेत आणि हा स्टेक $93 मिलियन घेतला जाईल. हे डील 26 एप्रिलपर्यंत पूर्ण होईल. KPI ग्रीन बोट्सवानाबरोबर $4 बिलियन त्यांनी MOU साईन केलं आहे. 5 गिगावॅट रिन्युएबल एनर्जीसाठी हे MOU साईन करण्यात आले. अँथनी वेस्ट बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडून 1,330 कोटीची ऑर्डर त्यांना मिळाली आहे. HCL टेक नेदरलँड्सच्या ASN बँकेबरोबर त्यांनी पार्टनरशिप केली आहे. NTPC ग्रीन 37.93 मेगावॅट सोलर क्षमता हावडा प्रोजेक्ट गुजरात इथे त्यांनी कमिशन केले. टिटाघर रेल 273 कोटींची त्यांना ऑर्डर मिळाली आहे रेल्वेकडून. कॅम्प्स RBIकडून कॅम्प्स पेमेंट सर्व्हिसेसला ऑथोरायझेशन मिळालं आहे. हे ऑथोरायझेशन ट्रान्सफर पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून ऑथोरायझेशन त्यांना मिळालं आहे. डेल्टा वॉटरला कर्नाटक अर्बन इन्फ्रा डेव्हलपमेंट अँड फायनान्शियल कॉर्पोरेशनकडून 106 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. ही सॅनिटेशन आणि वॉटर मॅनेजमेंटसाठी ऑर्डर मिळाली. पेटीएमला पेमेंट ॲग्रिगेटर फिजिकल पेमेंटसाठी ऑथोरायझेशन मिळालं आहे RBIकडून. मॅरिको न्यूट्रास्युटिकलमधला उरलेला 40% स्टेक घेण्याची मुदत त्यांनी 12 महिन्यांनी वाढवली आहे. म्हणजे 1 वर्षानंतर ते हा उरलेला स्टेक घेणार. बजाज इलेक्ट्रिकल हे लाइटिंग सोल्युशन सेगमेंट बरोबरच सोलार सोल्युशन बिझनेसमध्येही त्यांनी पदार्पण केलं आहे. अडाणी एंटरप्राइजेस त्यांनी 23 डिसेंबर ही रेकॉर्ड डेट ठरवली आहे राईट्स इश्यूसाठी. ॲस्ट्राझेनेका फार्माला CDSCO यांनी एका औषधाची जी पावडर असते ती आयात करायची, विक्री करायची आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचं याच्यासाठी परवानगी दिली आहे. ही जी पावडर आहे ही ब्रेस्ट कॅन्सरसाठी वापरली जाते. सिरमामध्ये एनकोमे यांनी 235 कोटीला 60% स्टेक घेतला आहे. सिरमानी एनकोमेमध्ये 235 कोटीला 60% स्टेक घेतला आहे. त्यामुळे सिरमाची सिनर्जी सुधारेल आणि सिरमाला फायदा होईल. आज अधिक शेअर मंदीमधले आहेत, तेजीमधलेही शेअर आहेत, पण मंदीमधल्या शेअरची संख्या जास्त आहे. कुठले शेअर तेजीत राहतील ते आधी पाहूया. अँथनी वेस्ट, अवंती फीड्स, श्रीराम फायनान्स. अवंती फीड्स हा शेअर ट्रेड डील होण्याची शक्यता आहे.
त्यानुसार दिला. श्रीराम फायनान्स, टिटागढ़ वॅगन, टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल, पातंजली फूड हे सगळे तेजीतले शेअर देते मी. अँथनी वेस्ट, अवंती फीड, श्रीराम फायनान्स, टिटागढ़, टाटा मोटर कमर्शियल व्हेकल, पातंजली, टॅक्समॅक ओरेन, NTPC ग्रीन, सिटी यूनियन बँक, LTPC, हिंदुस्तान झिंक, स्टेट बँक ऑफ इंडिया, L&T फायनान्स, GE व्हर्नोवा यांना पॉवर ग्रीडकडून मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. ग्रॅन्युअल्स काल चांगला तेजीत होता, 582 पर्यंत गेला होता. सिरमा, HCL टेक, व्होल्टास, बँक ऑफ अमेरिकेने 1555 एवढं टार्गेट दिलं आहे. महिंद्रा लाईफ, GMR पॉवर, IGL, बँक ऑफ बरोडा, कॅनरा बँक आणि बँक ऑफ इंडिया. तर मंदीमध्ये लोढाच्या चार्टमध्ये ट्रिपल टॉप पॅटर्न तयार झाला आहे. क्रॉम्प्टन म्हणजेच क्रॉम्प्टन कन्झ्युमर, मॅक्स हेल्थ, अपोलो हॉस्पिटल, मोतीलाल ओसवाल, नुवामा, PB फिनटेक, हिरो मोटो, ओला हे सगळे शेअर मंदीत राहतील. लोढामध्ये ट्रिपल टॉप, लोढा, क्रॉम्प्टन कन्झ्युमर, मॅक्स हेल्थ, अपोलो हॉस्पिटल, मोतीलाल ओसवाल, नुवामा, PB फिनटेक, हिरो मोटो आणि ओला. तरी पण तळ्याच्या काठाला की तळ्यात की मळ्यात असं शेअर मार्केट चालू आहे. त्यामुळे सावधगिरीने मार्केट करणं अधिक उत्तम राहील. बघूया काय होत आहे. नमस्ते.